सांगलीमध्ये पुन्हा एकदा खून. सांगलीत 100 फुटी रोडवर भाजी विक्रेत्याचा निर्घृण खून. सांगलीमध्ये खुनाचे सत्र थांबता थांबेना. गुन्हेगारी घटनांमुळे दिवसेंदिवस वाढत होत चाललेली दिसून येत आहे. गुरुवारी सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास 100 फुटी रोडवरील घाडगे पाटील शोरूम समोर एका भाजी विक्रेत्याचा निर्घृण खून करण्यात आलेला आहे. 100 फुटी परिसरात दररोज सकाळी होलसेल भाजी बाजार भरतो. पहाटेपासून येथे विविध प्रकारच्या भाज्यांची खरेदी विक्री होत असते. याच बाजारात महेश कांबळे हा कोथिंबीर विक्रीचे काम करत होता. दरम्यान काही अज्ञात इसमांनी त्याच्या डोक्यात दगड व चाकूने वार करून त्याचा निर्घृण खून केलेला आहे आणि ते आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. प्राथमिक माहितीनुसार मृत महेश कांबळे याची गुन्हेगारी पार्श्वभूमी होती. तो यापूर्वी एका खुनाची शिक्षा भोगून नुकताच बाहेर आलेला होता, अशी माहिती सध्या समोर येत आहे. घटनेनंतर सांगली शहर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून आरोपींचा शोध सुरू आहे. दरम्यान घटनास्थळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झालेली होती. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झालेले होते.